नमस्कार मंडळी. माझ्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये बऱ्याचशा सायबरमधल्या केसेसपैकी अकाउंट हॅक झाल्याच्या खूप तक्रारी वाढतात. माझं सर इन्स्टा हॅक झालं, माझं व्हॉट्सअप हॅक झालं, माझं फेसबुक हॅक झालं असं म्हणत ते येतात आणि पॅनिक झालेले असतात. आजकाल हे 3 प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचं जगण्याचा अविभाज्य भाग झाला, तेव्हा पॅनिक होणं स्वाभाविक आहे. पण पॅनिक होऊ नका. त्यातनं बाहेर कसं पडायचं आणि अकाउंट कसं रिकवर करायचं ते सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. सेव्ह करा, इतरांनाही पाठवा. तर पहिल्यांदा सांगतो, मी फेसबुकबद्दल सांगण्यापूर्वी माझी ओळख सांगतो. मी डॉक्टर धनंजय देशपांडे, नॅशनल अवॉर्ड विनर आणि सायबर सुरक्षा दोस्त तुमचा. तर समजा फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे तर तुम्हाला साईट सांगून ठेवतो. facebook.com/hacked HACKED इथं जायचं आणि मग ते जे काही स्टेप्स सांगतील त्याप्रमाणे, म्हणजे पासवर्ड बदलला आहे का, ईमेल ID बदलला आहे का, तर तिथे जाऊन अकाउंट रिकवर करता येतं. तिथे गेल्यावर तुम्हाला माय अकाउंट इज कॉम्प्रोमाइज्ड हा ऑप्शन दिसेल. तो पर्याय निवडायचा आहे आणि तिथं तुमचा जुना ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकून अकाउंट शोधायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला समोरची पोर्टल तुम्हाला पासवर्ड विचारेल जो हॅक होण्यापूर्वी होता. तर जुना पासवर्ड तुम्ही अचूक टाकल्यास फेसबुकला खात्री पटते की तुम्हीच खरे मालक आहात आणि मग तुमची रिकव्हरी सुरू होते. इंस्टाग्रामसाठी सेम प्रोसिजर आहे, फक्त त्याची लिंक वेगळी आहे. ती आहे instagram.com/hacked HACKED. इंस्टाग्रामने ही विशेष लिंक सुरू केलेली आहे. इथे गेल्यावर तुम्हाला विचारलं जातं की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय, आणि मग तो तुम्ही त्यांना सांगितला की मग त्याप्रमाणे स्टेप्स घ्यायला सांगतात आणि योग्य पर्याय निवडल्यानंतर तुमची ओळख पटवण्यासाठी त्या स्टेप्स पूर्ण करायच्या असतात. आता याच्यामध्ये आणखी एक नवीन फीचर ॲड झालेलं आहे, सेल्फी व्हिडिओ म्हणून. तर ते जर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला तुमचा एक छोटासा सेल्फी व्हिडिओ ॲड करता येतो आणि मग तुमच्या चेहऱ्याशी मॅच तुमच्या आधीच्या अकाउंटमधले काही रील्स फोटो असतील त्याला मॅच करून तुम्हीच ते आहात हे सिद्ध झालं की व्हॉट्सअप तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम तुम्हाला तुमचं परत देतं. आता व्हॉट्सअप हॅक झालं तर काय करायचं? तर व्हॉट्सअप हॅक झालं तर ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करायचा आहे. support@whatsapp.com इथं मेलवर कळवायचं आहे. मग पुढची प्रोसिजर सांगतील त्याप्रमाणे ते करायचं आहे. अर्थात इथं मात्र 4 ते 6 दिवस लागू शकतात. तोपर्यंत पॅनिक होऊ नका, शांत राहा, डिटॉक्स व्हा. त्यानिमित्ताने 4-5 दिवस मोकळे व्हॉट्सअपपासनं. आणि महत्त्वाचं सांगतो की जर पोलिसांचा संबंध याच्यात कुठेही आणायची गरज नाही, त्यांच्याकडे पळत जायची गरज नाही, त्यांचं काम वाढवायची गरज नाही. पण तुमचं अकाउंट हॅक झाले त्याच्यावरनं जर कुणाला काही ब्लॅकमेल केलं जात असेल, पैसे मागितले जात असतील, फसवणूक केली जात असेल तर मात्र तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा. 1930 वरती संपर्क साधा किंवा त्यांची वेबसाईट आहे cybercrime.gov.in तिथे जाऊन कंप्लेंट नोंदवा. आणि गुगलवर जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन फेसबुक रिकव्हरी, अकाउंट रिकव्हरी असे जे थर्ड पार्टी ॲप आहे त्यांच्या नादाला लागू नका. तिथं तुमची फसवणूकच होऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर समजा ज्येष्ठ नागरिक असाल, टेक्नोसॅव्ही नसाल तर काय करायचं? तर शासन मान्य रजिस्टर्ड असे जे सायबर एक्सपर्ट्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला रिकव्हरीमध्ये मदत करू शकतील. सुरक्षित राहा, छान राहा. धन्यवाद.